नमस्कार मंडळी, आज चैत्र नवरात्री आणि रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी भावना कुणाल दिवटे काशवी फूड्समध्ये आपलं स्वागत करीत आहे। आज आपण 1 वाटी रव्याचा अचूक प्रमाणात शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। कढईत 2 चमचे साजूक तूप घातलेले आहे। त्यात आपण काजू बदाम चांगले परतून घेणार आहोत। ते आपण बाजूला काढून ठेवू। आता त्याच कढईत आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्या 1 वाटी रव्यासाठी आपण अर्धी वाटी तूप घालून चांगले लालसर भाजून घेणार आहोत। त्यात मी एक अख्खं केळं घातलेलं आहे कट करून। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध केळं देखील घालू शकता आणि चांगलं ते रव्यासोबत परतून घ्यायचं आहे मॅश करत करत। पुन्हा त्यात मी 2 वाटी उकळलेले दूध ॲड केलेले आहे आणि चांगले एकजीव करून आपण त्यात वेलची ड्रायफ्रूट्स घालून एकजीव करणार आहोत आणि नंतर 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर आपण त्यात ॲड केलेली आहे। तुम्हाला कमी गोड हवा असेल तर त्यात तुम्ही थोडं प्रमाण कमी करू शकता। साखर टाकल्यानंतर रवा थोडा सैल होतो। त्यानंतर आपण त्यात थोडं अर्धी वाटी पाणी ॲड करणार आहोत आणि चांगले एकजीव करून मंद आचेवरती एक वाफ काढून घेणार आहोत। आपला रवा छान शिजलेला आहे, मऊ लुसलुशीत आपला रवा तयार आहे। त्यात मी जे रोस्ट केलेले आहेत ड्रायफ्रूट्स ते ॲड केलेले आहे आणि प्रसादासाठी आपला शिरा अचूक प्रमाणात तयार आहे। अशा प्रकारे अचूक प्रमाणात तुम्ही जर शिरा बनवला तर चवीला अगदी उत्तम लागतो। आज प्रसादासाठी तुम्ही तुमच्या घरी काय नैवेद्य बनवला आहे तो मला कमेंट करून नक्की सांगा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।